आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ठीक आहे. बाबांच्या विद्यार्थ्यांनी 1 वर्षाची फी ऍडव्हान्स दिली. त्याचेच हे चेक त्यांनी हँडओव्हर केले आणि हे चेक देताना त्यांचे डोळे बघायला हवे होते स्तुताई. कसं आहे ना, इतके दिवस आपण सगळेजण ह्याच भ्रमात होतो की ते फक्त आपले बाबा आहेत, पण बाबांच्या हाताखालून गेलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना त्यांनी स्वतःच्या मुलासारखा जीव लावलाय. पण बाबांचे एवढं गुडविल असताना त्यांनाच का हा आजार व्हावा? काय भारी आईस्क्रीम आहे. असा आईस्क्रीम खाताना ना आमच्या दारावरती लहानपणी कुल्फीवाला यायचा. एका सुरात ओरडायचा बाई तो, कुल्फी कुल्फी यो, असं दूरवेळी म्हणायचा तो, कुल्फी यो. काय असतो रे? नाही तू ओरडत असेल सुरात, पण तुझं ओरडणं अजिबात सुरात नव्हतं आई. तू मोठं गाण पोपट ना, तुला बरं कळतं सुरातलं सगळं. मग काय तर ठीक आहे, नाही कळत मला, पण हे असं ओरडायचं कुल्फी असंच ओरडतात मला. हे बघा, आमच्या घरामध्ये तुम्हाला सांगतो, आमच्या घरात सूर फक्त एकाच माणसाला कळतात. आमच्या वृंदाला. अजिंक्यराव, फार अप्रतिम गाते पोरगी माझी. तुम्हाला गाणं ऐकवलं नाही तरी कधी? नाही. वृंदा, काय ग वृंदा, गाणं ऐकवलं नाहीस अजिंक्यरावांना? ढाबा हो, तशी वेळच नाही आली कधी. काय वृंदा मामा गाणं गाते? हो मग. ए वृंदा, गा गा ग, एखादे गाणं म्हणून दाखव. म्हण बाई, आता गा ना. नाही आता नको. माझ्या समाधानासाठी तरी गाशील की नाही? गा गा, काय ग? रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना, रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना, बनात येना, जवळ घेना, चंदेरीचा फूल लावीत प्रीतीत येना, चंदेरीचा फूल लावीत प्रीतीत येना, प्रीतीत येना, जवळ घेना, प्रीतीत येना, जवळ घेना. ते थांबा थांबा थांबा, आपण या गाण्यावर डान्स करूया. करा करा. शमिका, नाही डान्स. बरं तू नाच.
नाही तू पण चला नाच. चला चला डान्स डान्स. अगं अगं ये शमिका तू नाच हा तू नाच. तू अगं तुला पण नाचायचंय मुक्ता? हिला पण नाचायचंय. घेऊन जा घेऊन जा 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 जा. अरे जाऊ अरे जा चला जा बाई जा जा जा. मला म्हणाली जायचंय. ये अगं ये गड शमिका हा आता चला नाचूया. रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना चंदेरी चाहूल लावीत प्रीतीत येना. ऊन ढळता ढळता आली ही सांज वेळ अंगणात रंगलेला माझ्या बाहुल्यांचा खेळ. खेळ चालला चालला रमल्या कशा बाहुल्या दिसवावळायाला तशा लांबल्या सावल्या. हाच तो क्षण जेव्हा डोळे अगदी कायमचे मिटून घ्यावेसे वाटतायत. पाणावले डोळे अनगुंतलेला प्राण एक उंबराची वेस मागतेच कन्यादान मागतेच कन्यादान. बाबा काका बाई बाबा काका बाबा 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 काय होतंय बाबा? बाबा बाबा काय होतंय? बाबा डोळे उघडा. बाबा 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 काय होतंय? ए समीर काय झालं मास्तरांना? बाबा पाणी बाबा बाबा काय होतंय? बाबा बाबा हॅलो हॅलो ॲम्ब्युलन्स घेऊन दारावर ये लवकर. काकांना हॉस्पिटलला न्यायचंय. हो आलो. हा लवकर ये. चल उठ. अरे उठ लवकर उठ. निघायचं आपल्याला. चल लवकर. ग्रॅनी वाड्याचो बा. ए मी येते ना आकाश मला घेऊन जा. नको ऐक ऐक माझं ऐक. तू शांत हो आधी. तू घरी थांब. लाडू आणि बर्फीची काळजी घे. शमिकाची काळजी घे. आम्ही बघतो तिकडे सगळं. नीट बघा सगळं. शांत हो. नको रडू. काही नाही होणार काही नाही होणार. ओके ओके ओ ओ ओ ओ. जाऊ जाऊ आपण जाऊ. थांब आपण ना त्यांना फोन करू. डॉक्टरांनी बघितल्यावर कसं वाटलं काय वाटलं. हा
काय झालं होतं त्यांना इथे आणण्याच्या आधी? त्यांना बसल्या बसल्या चक्कर आली हो. आणि नंतर डॉक्टर त्यांना अचानक चक्कर आली आणि इथे आणेपर्यंत त्यांनी डोळे नाही उघडले. आपलं बोलणं झालं होतं याविषयी. खर तर ही सिच्युएशन येऊच द्यायला नको होती आपल्याला. मला वाटतं मला इमर्जन्सी ऑपरेट करावं लागेल. तुम्ही एक काम करा, तुम्ही जाऊन फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करा आणि मी ऑपरेशनची तयारी करतो. हा, प्लीज गो अहेड प्लीज. आम्ही आलो. एक चला. हा आलो. हे काही कळवलं सुद्धा नाही बाई. हॉस्पिटलला पोचले का नाही पोचले, डॉक्टर काय म्हणाले कसं कळणार बाई आम्हाला. काय करावं आता या पोरांचं. मला काय धीर धरवत नाही बी आता. आईचं पण आहे. हा आई बोल ग. अरे बाबा पोचलात का हॉस्पिटलला? हो हो पोचलो आम्ही. आत्ताच पोचलो हॉस्पिटलला. डॉक्टर काय म्हणाले ते तर सांग. अरे डॉक्टरांनी ऍडमिट करायला सांगितलंय काकांना. ते सगळं चालू होतं ऍडमिट करायची प्रोसेस आणि त्या गडबडीत राहिला ग तुला कॉल करायचा. असा कसा राहिला बाई, टेन्शन आलं ना मला इकडे. आता सांग काय काय झालंय. आणि ऑपरेशन करायला सांगितलंय लवकरात लवकर. हा तेच दादा आता ते फॉर्म भरतोय, पैसे भरतोय, ते सगळं चालू आहे. हा आई ऐक ना, तू नको काळजी करूस. आम्हाला जसा वेळ मिळेल ना तसं आम्ही तुला कॉल करून सांगत राहू काय होतंय काय नाही ते. मला आता दादा बरोबर थांबायला पाहिजे. मी करतो तुला कॉल, तू काळजी नको करू. ठेवू आता? कळवत राहा. आणि हा 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 ग्रॅनी काय झालंय तिथे सांग ना मला. काही नाही बाळा, औषध पाणी चालू आहे. ग्रॅनी मला भीती वाटतेय ग. मला सुद्धा. काय बाबा, काय बघतोस? काय बघतोस असा माझ्याकडे? वरती बसून खेळ खेळतोस? खेळ खेळतोस आमच्याशी? अरे का करतोस असं? इतके दिवस मी तुला सांगत होते मला घेऊन जा, मला घेऊन जा, मला उचल. मला नाही नेलंस बाई. मला नेलं नाहीस आणि आता त्या चांगल्या माणसावर अशी वेळ आणलीस. मी सांगते ना तुला, जर त्या भल्या माणसाला काही झालं तर यापुढे तुझी पूजा करणार नाही. आणि नुसती पूजाच नाही बाई, मी बघणार आहे नाही तुझ्याकडे. जोपर्यंत मास्तर ठणठणीत बरे होऊन स्वतःच्या हाताने हा दरवाजा उघडत नाहीत तोपर्यंत हा दरवाजा उघडला जाणार नाही. नाही पूजा, नाही नमस्कार. ग्रॅनी
शांत हो वृंदा. शांत राहा. मान्य परिस्थिती अवघड आहे. आणि बघा, तुम्ही जेवढं शांत राहाल ना तेवढी आपल्याला ही परिस्थिती नीट हँडल करता येईल. वाडकर मास्तरांच्या मुली आहात तुम्ही. अशा वेळी तुम्ही स्ट्रॉंग नाही राहणार तर अजून कोण स्ट्रॉंग राहणार आहे? आता तू बोल ना काहीतरी यांना. काय बोलू? बाबा काय म्हणायचे आठवतंय ना? हार न मानता उभं राहणं म्हणजे आयुष्य खऱ्या अर्थाने जगणं. पण ते लक्षात ठेवूया.